कर्जत खालापूरचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ कुर्वे यांचा करिश्मा कायमच बाळासाहेब भवन कर्जत येथील महिलांचा जनसागर घेऊन सौसीमा लालचंद घरत व श्री लालचंद घरत यांनी पाथरज जिल्हा परिषद गटातील रजपे व जामरुक या गावामधल्या अनेक आदिवासी महिलांनी व ग्रामस्थांनी लोकप्रिय आमदार महेंद्र कुर्वे यांना पुन्हा आमदार करण्यासाठी शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश करण्यात आले। यावेळी विरोधकांना मोठा धक्का बसला आहे। यावेळी महेंद्र कुर्वे यांनी सांगितले, विरोधकांना मी संदेश देण्यापेक्षा जनता संदेश देईल, मी फक्त शांतपणे पाहतोय असे सांगितले। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो। महेंद्र शेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अपनी निशानी धनुष्यबाण। कर्जत तालुक्यातील सीमाताई लालचंद घरत यांच्या नेतृत्वाखाली अनेक आदिवासी बांधव असतील, अनेक महिला भगिनींनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आज शिवसेनेवर विश्वास ठेवून या ठिकाणी आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। खरं तर मी मगाशी सांगितलं की सीमाताई घरत यांचं सामाजिक बांधिलकी जपत फार मोठं काम त्यांनी त्या पाथरज पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि या संपूर्ण पाथरज जिल्हा परिषद वॉर्ड असेल, खांडस असेल, या सगळीकडे त्या बचत गटाच्या माध्यमातून असेल, जेवढी सामाजिक बांधिलकी जपण्याला काम करतात तेवढं काम त्यांनी उभं केलेलं होतं आणि म्हणूनच आज या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला भगिनी आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे। खरं तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एक असं नेतृत्व या संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेलं आहे की गोरगरिबांची जाण असणारं नेतृत्व आणि लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये पोचलेले आपले राज्याचे सन्माननीय लाडके संवेदनशील मुख्यमंत्री यांच्यावर प्रचंड विश्वास जनतेने दाखवलेला आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेनेची धोडधोड ही मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू झालेले आहे। म्हणून या मतदारसंघामध्ये सुद्धा जे काम या 5 वर्षामध्ये आम्ही या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे, जनता कर्जतची सुज्ञ आहे, भूलथापा मारणाऱ्यांना जनता बली पडणार नाहीये हा आत्मविश्वास पूर्णपणे मला आहे। मी ही जवळजवळ आता 2024ची येणारी ही 3री निवडणूक लढत आहे, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे की कशा पद्धतीने जनतेचे प्रश्न काय होते आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून या 5 वर्षामध्ये आम्ही सारे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। जे प्रश्न प्रलंबित आहेत ते पुढील काळामध्ये सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी नक्कीच करू। माझा आदिवासी भाग, ट्रायबल भाग मोठ्या प्रमाणात या कर्जत तालुक्यामध्ये आहे। जलजीवन मिशन योजना असेल, ज्या आदिवासी संदर्भातल्या ज्या योजना राज्य सरकारने दिलेल्या आहेत त्या साऱ्या योजनांच्या माध्यमातून तळागाळातील जनतेला महिला सक्षमीकरणासाठी आम्ही मोठं पाऊल या सरकारच्या माध्यमातून भविष्यामध्ये उचलणार आहोत। नाही, संदेश मी देण्यापेक्षा संदेश ही कर्जतची जनताच त्यांना देणार आहे, त्यामुळे मी शांतपणे ते सगळं पाहत आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कर्जत मतदारसंघाचा कशा पद्धतीने या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघाचा मी आमदार झाल्यानंतर जो विकास या कर्जतच्या जनतेने पाहिलेला आहे ती जनता काही विसरलेली नाही आणि विसरत नाहीये। त्यामुळे जनतेला पूर्णपणे कल्पना आहे की विकास या 5 वर्षामध्ये आमदारांनी केलेला आहे, याच्यावर पूर्णपणे विश्वास त्यांचा आहे। त्यामुळे आता विरोधक असतील किंवा आमच्यातलीच आता जे काही या ठिकाणी महायुती आहे, महायुती असताना सुद्धा सत्तेचा मलिंदा त्या ठिकाणी खायचा आणि परत महायुतीच्या पाठीतच खंजीर खुपसण्यासाठी उभं राहायचं, ही अशी राजकीय रणनीती त्यांची सुरू आहे। परंतु आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो, कारण जनता ही सुज्ञ आहे, जनतेला पूर्णपणे कल्पना आहे। आपण आता पाहिलेलं आहे की आतापर्यंत ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या सगळ्या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा कौल म्हणून आपण सारेजण पाहता। त्यामुळे कर्जत मतदारसंघाच्या जनतेवर मी केलेल्या कामांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे। त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे आगामी होऊ घातलेल्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचाच भगवा फडकणार, यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनात